जिल्ह्यात तरी आपण यशस्वी झालो असं समजायचं. कारण हे काम काय एका 4 महिन्यात आणि आठवड्याभरात उभं राहणार नाही. ती कंप्लीट पंचवार्षिक योजना असं घरी धरून चला. त्याच्यासाठी खूप स्थिर गतीनं आणि हळूहळू जावं लागेल. जितक्या स्थिर गतीनं आणि हळूहळू जाऊ तितकी याची पकड धरल्या जाईल. आणि गुजरातची सक्सेस स्टोरी अशीच आहे. सुरुवातीला प्रचंड अडथळे आले, लोकांनी नकार दिला, हळूहळू काही 4-5 लोकांचे पुढे आले, सक्सेस होते. माझं म्हणणं आहे की तुमचं बरंच प्रबोधन आहे या विषयातले सगळे शेतकरी मला जेवढे आहेत ते सगळे घोरबाण सर आहेत, यांना तर आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. यांनी किती पोळले माहित नाही, किती लोकांचे मुंबई डिझीज वगैरे काय नाही. मला नेहमी मी खासदार नसताना मला निधी मागत होती. म्हणजे बरोबर आहे ना, त्यांचं काय चुकायचे, गायीसाठी निधी मागत होती. असे ह्या अनुभवी लोक आहात. मला असं वाटतं की सगळे जर अशी टीम एका दिशेनं आपण जर या जिल्ह्यामध्ये जायचं असं ठरवलं, बरं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात पॉलिटिकल उद्देश काही नाहीये. मी तर राज्यसभा खासदार झालो, पुन्हा मला काही इलेक्शनला उभं राहायचं नाहीये. पण मी राज्यसभा खासदार झालो तर माझ्या जिल्ह्यासाठी मी काहीतरी दिलं पाहिजे. 6 वर्ष माझी खासदारकी तर कोणत्या दिशेनं जाऊ. माझ्या सगळ्या काही गुरुवर्यांनी म्हणले की बाबा इथं बसा. माझ्या काही लोकांनी म्हणले की तुम्ही गोपालन, बायोगॅस, दूध, हे शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे जे विषय ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या. आणि शेतीशी संबंधित जे विषय तर शेतकऱ्यांशी संबंध येतो. हळूहळू त्यांच्या जीवनाशी माझा संबंध आला तर हळूहळू मलाही गोष्टी कळतील. कारण मी कधी शेतीत गेलो नाही आणि मी कधी शेती केली नाही. आणि मला गोपालन काय ते पण माहित नाही. मी MBBS MD मधलं मला काही विचारा, म्हणजे डॉक्टरकी मधलं विचारा, पण या विषयात मला नॉलेज नाही. पण ज्यांनी मला सांगितलं ही तुझी दिशा आहे, आता तू 6 वर्षासाठी खासदार आहेस तर तू तुझ्या शेतकऱ्यांसाठी या गोष्टी या दिशेनं जायचं. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना आज म्हणलं दत्ताजी तर ह्याच्यात प्रचंड मेहनत करतायत, त्यांनी स्वतःला ह्याच्यात झोपून दिलेलं आहे. पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की दत्ता हा कसा आहे की हा पु ल देशपांडेच्या कथेतला नारायण आहे. तर त्याला तुमची मदत लागते. तुम्ही सगळे मिळून त्याला एक फिल्डिंग द्या. आणि हे आपल्याला एक आंदोलन निर्माण करायचं. आता हे शब्द खूप मोठा झाला, आंदोलन, चळवळ. आज आपण पायलट मोडवर, जसं धर्माबाद आहे, बिलोली आहे, देगलूर आहे, आता मला त्या भागातले बरेच जण दिसतात आहेत. काही ठराविक बाहेर नांदेड शहरातले पण आहेत. पण आपण ठराविक काही लोकांनी याला एक 2-3 सर्कल पुरतं किंवा 1-2 तालुक्यापुरतं याला पायलट मोडवर करून मग नंतर हळूहळू त्याचं डेव्हलपमेंट जर केलं, मला वाटतं आता टेक्निकल बाबी सरांना सगळे माहिती आहेत. रजिस्ट्रेशन करणं, मला वाटतं सरकारही काही मदत करणार आहे त्याच्यामध्ये. मला फार नॉलेज नाही त्याच्यात. नाही सर, आता याच्यामध्ये NDDBचा मोठा रोल आहे. तर त्यांचे अधिकारी येत आहेत त्या दिवशी, ते टेक्निकल त्याच्यात देतील.